आज अगदी हॉटेलसारखा पनीर टिक्का आणि चटणी परफेक्ट प्रमाणात बनवली आणि सगळ्यांनाच खूपच आवडली. काय करायचं, मी 2 कप दही घेतलं होतं. ते कपड्यामध्ये असं बांधून ठेवलं. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यातलं हे जे पाणी आहे ते काढून टाकता आलं. कारण की काय, आता दह्यामध्ये पाणी राहिलं तर ते नुसतंच पातळ होतं आणि टिक्क्याला ते व्यवस्थित लागत नाही. म्हणून अशा पद्धतीने दह्याचं पाणी 1-2 तास असं कपड्यामध्ये भिजवून ठेवलं ते काढून टाकता येतं आणि मग असं घट्ट दही तयार होतं. मग यामध्ये चाट मसाला, धने पावडर, काळी मिरी पावडर, हळद पावडर, गरम मसाला 1-1 चमचा घालून घेतलं आणि 2 मोठे चमचे काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं, ज्याच्याने कलर खूप छान येईल. आणि ह्याच्यामध्येच आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा 1 चमचाभर घालून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आणि मग हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवताना थोडासा त्रास होणार आहे, कारण की हे दही आपलं जे आहे ते घट्ट आहे, पण हे जे मॅरिनेशन जे येणार आहे ते घट्ट तयार होणार आहे. आता थोडासा कलर चांगला येण्यासाठी इथे मी 1 थेंब कलरचा घालून घेतलेला आहे. कलर ऑप्शनल आहे, पण छान दिसतं म्हणून मी 1 थेंबरच फक्त कलर घालून घेतला आणि व्यवस्थित हलवून घेतलं. आता एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं आणि त्याचं छान असं म्हणजे फेस तयार होतो. थोडासा जरा हलवून घ्यायचं जोपर्यंत ह्याचा फेस जो आहे हा निघून जात नाही तोपर्यंत. तेल गरम झाल्यानंतर मग डाळीचं पीठ घालायचं, म्हणजे हे अशाप्रमाणे झाक म्हणतात ह्याला, फेस येतो तो निघून जाईपर्यंत आपल्याला असं गरम करत राहायचं. आणि मग ह्याच्यामध्येही 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची, कारण की ह्याचाही कलर छान लालसर येईल त्यामुळे. आणि हे छान एकदा हलवून घेतल्यानंतर मग हे मिश्रण आपण तयार केलेल्या मॅरिनेशनमध्ये घालून घ्यायचं. असं घालून मग पुन्हा एकदा ते छान हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. खूप छान असं हे एक टिक्क्याचं मॅरिनेशन आपलं तयार होतं. काय होतं ना, याच्यातलं पाणी काढून टाकलेलं असल्यामुळे काय होतं, आपण जे स्टिकला ज्या वेळेला आपण पनीर किंवा ढोबळी मिरची किंवा कांदा जे काय आपण लावणार आहोत वस्तू, त्या एकदम घट्ट त्याला हे मॅरिनेशन लागून राहतं. ते पाणी नसल्यामुळे ते असं टिपकत नाही, तर ते आपण गॅसवरती ठेवल्यानंतर ते पडून जातं. आता इथे हे तयार झाल्यानंतर इथे मी आपल्या लावायचे आहेत इन्ग्रेडियंट्स ते कापून घेते, त्या भाज्या कापून घेते आहे. आता ढोबळी मिरची, साधारण ढोबळी मिरची असते, टोमॅटो असतो आणि कांदा असतो. तर ढोबळी मिरची जी आहे ती अशी आपण चौकोनी जितकी जास्त व्यवस्थित कापता येईल तेवढी मोठी आणि चौकोनी कापून घ्यायची, जी मध्ये मध्ये आपल्याला व्यवस्थित लावता येईल. अशा पद्धतीने ढोबळी मिरची कापून घ्यायची. ढोबळी मिरचीच्या बरोबर आपण टोमॅटोही कापून घ्यायचा. आता टोमॅटो कापताना काय करायचं, शक्यतो बिया नाही घ्यायच्या. टोमॅटोच्या देखील एका फोडीमध्ये 2-2च भाग करून घ्यायचे. आपल्याला जाड हवे आहेत ना, त्यामुळे म्हणजे पनीरही आपण ह्या पद्धतीनेच कापून घेणार आहोत. आता मी बिया न घेताच हे टोमॅटोचे अशा फोडी करून घेतल्या आणि एका फोडीचे 2 भाग मध्ये कापून असेच घेतले. आता हा टोमॅटो कापून झाल्यानंतर मग कांदा घेऊयात. आता कांदा आपल्याला कापत बसायची गरज पडत नाही. अर्धा करून परत त्याचा अर्धा करून मग ह्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या. ह्या पाकळ्याच आपल्याला मध्ये लावायच्या असतात. त्यामुळे साधारण पनीर टिक्क्यामध्ये ह्याच भाज्या वापरल्या जातात, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि कांदा. अशा पद्धतीने ह्याची तयारी झाली की मग पनीर कापून घ्यायचं. पनीर शक्यतो पॅकेटवालं आणायचं, आपल्या डेअरीतलं नाही घ्यायचं. डेअरीतलं घेतलं की ते मलई पनीर असतं आणि त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे पॅकेटवालं पनीर वापरलं ना तर ते जास्त बेटर असतं. अशा पद्धतीने पनीरच्याही जाड क्यूब तयार करून घ्यायच्या. आता आपण जे मॅरिनेशनसाठी तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. सगळ्या ह्याला व्यवस्थित आपलं ते मॅरिनेशनचं जे दही आपण ते तयार केलेलं आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे खूप सुंदर लागतं आणि खूपच चविष्ट होतं. एकदा तुम्ही नक्की तयार करून बघा ही रेसिपी. मी आधीही एकदा बनवली होती आणि खूप छान झाली, म्हणून ठरवलं की एकदा माझ्या चॅनलवरतीही मी ही रेसिपी बनवून दाखवेन. माझ्या मुलीलाही खूप आवडली होती, मिस्टरांनाही खूप आवडलं, खूप छान होतं. हे थोडंसं माझं पण मी आता डेअरीतलंच पनीर आणलं त्यामुळे थोडंसं ह्याला पण मलईसारखंच प्रॉब्लेम आहे, जरा थोडंसं तुकडे पडतात आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की घेताना तुम्ही पॅकेट पनीर घ्या, डेअरीतून मलई पनीर नका आणू. मग थोडासा प्रॉब्लेम होतो ते आपल्याला ते स्टिकला लावताना. आता इथे आपण तोपर्यंत चटणी तयार करून घ्यात हे मॅरिनेट होईपर्यंत, म्हणजे मुरेपर्यंत. थोडेसे मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, 2 टोमॅटोचे फोडी घेतलेल्या आहेत, नंतर 2 छोटे आल्याचे तुकडे टाकलेले आहेत,
3-4 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या ह्याच्यामध्ये. नंतर अजून ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या लागतील थोडासा तिखटपणासाठी. आणि एक ढोबळी मिरची, अर्धी ढोबळी मिरची ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची ज्या चटणीमध्ये घालाल ना, खूप सुंदर लागते. नक्की करून बघा ट्राय. नंतर 1 चमचाभर चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आहे. आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आता ही चटणी ही पूर्णपणे तयार झालेली नाही आहे. ह्याच्यासाठी काय करायचं, दही घ्यायचं आणि दह्यामध्ये हे 2 चमचे चटणी घालून घ्यायची. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला हवी आहे त्याप्रमाणे चटणी आपण दह्यामध्ये घालून घ्यायची. व्यवस्थित हलवायचं आणि आपल्याला जितकी डार्क आणि जितकी चविष्ट चटणी हवी आहे त्याप्रमाणेच 1-1 चमचा करून चटणीचा या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. म्हणजे ही प्रॉपर टिक्क्याची चटणी तयार होते. तुम्ही नक्की एकदा तयार करून बघा. सेम हॉटेलसारखी ही चटणी तयार होते. आता ह्याला डार्कपणा पण व्यवस्थित आलेला आहे आणि एवढे 2 चमचे मला बास झाले म्हणून मी अजून घालत नाही आहे याच्यामध्ये. पण तुम्ही एकदा ही अशी चटणी टेस्ट करून बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आता आपण स्टिकला हे सगळे जे आपण भाज्या कापलेल्या आहेत त्या लावून घेऊयात. आता मॅरिनेट झालेलंच आहे हे व्यवस्थित. आता आधी पहिल्यांदा मी कांद्याची एक फोड लावून घेते आहे. मग त्याच्यानंतर पनीर, म्हणजे प्रत्येक ह्याच्यानंतर पनीर लावून घ्यायचं. तर आता पनीर लावून घेते. मग ह्याच्यानंतर आपण टोमॅटो लावून घेऊयात. टोमॅटो लावून झाल्यानंतर पुन्हा पनीर लावून घ्यायचं. पनीर लावून झाल्यानंतर मग एक ढोबळी मिरची लावून घ्यायची. म्हणजे प्रत्येक भाजीच्या नंतर पनीर लावून घ्यायचं, कारण की आपण पनीर टिक्का बनवतो आहे त्यामुळे. तर हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, इथे लोखंडी पण अशा सळ्या मिळतात ज्याच्याने हे केलं जातं. मला माहीत नाही, मी थोडंसं ऐकलेलं आहे. मी आजपर्यंत आणून बघितलं नाही आहे. मी ही लाकडी स्टिक वापरते. पण ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच कंप्लेंट्स हे असतात की स्टिक जी आहे ती जळून तुटून जाते. त्यामुळे करायचं काय, मध्ये बिलकुलही जागा सोडायची नाही. एकदम घट्ट असं व्यवस्थित लावून घ्यायचं. मध्ये जागा जर का आपण सोडली तर मग तिथे ते स्टिकला तिथे विस्तव लागून तिथे तुटू शकते ती मध्ये स्टिक. त्यामुळे आता एकदम घट्ट असं व्यवस्थित आणि जवळजवळ हे सगळं लावून घ्यायचं. आता तुम्ही बघत असाल मी मध्ये बिलकुलही स्पेस ठेवलेला नाही आहे. त्यामुळे त्या स्टिकपर्यंत विस्तव आपला जाणारच नाही. हां, पुढे मागे जरा थोडंसं लक्ष द्यावं लागतं. पुढे मागे विस्तव लागतो आणि पुढची आणि मागची जी आहे ती तुटते काडी आपली. तर हे अशा पद्धतीने जवळजवळ लावून घ्यायचं. आता इथे पापड शेकण्याची जी आपली जाळी असते ना, त्या पापड शेकण्याच्या जाळीवरती हे आपण स्टिक आपली ठेवून एक-एकच स्टिक ठेवायची आणि भाजून घ्यायचं. आता इथे स्टिकला लागतच नाही. आपल्या पनीरला नंतर कांदा, ढोबळी मिरची जी आहे यालाच विस्तव लागतो आहे, कारण की आपण मध्ये जागाच सोडलेली नाही आहे. पुढे आणि मागे थोडंसं कमी विस्तवच्या जवळ न्यायचं, नाहीतर तिथे स्टिक आपली तुटू शकते. असं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित हे पनीरची जी आपली स्टिक आहे ती भाजून घ्यायची. खूप सुंदर तयार होते. अगदी हॉटेलप्रमाणे ही रेसिपी तयार होते. ह्याच्यावरती छान लिंबू पिळायचं. तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी कोथिंबीर जरी घातली तरी चालेल. तुम्ही पुन्हा कधी हॉटेलमध्ये जाणार नाही याची गॅरंटी देते, तुम्ही जर का अशा पद्धतीने पनीर टिक्का घरी बनवलात तर. भेटूया पुन्हा एकदा अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.